मॉर्निंग, कशा आहात सर्व? मी हर्षदा. तर आज माझ्या दिवसाची सुरुवात आहे ना नाश्त्या बनवण्यापासून होत आहे. तर आज मी नाश्त्यामध्ये अप्पे बनवत आहे. तर हे जे अप्पे आहे ना मी इडलीच्या मिश्रणापासून बनवत आहे. तर मी याच्या अगोदर कधीच आहे ना इडलीच्या मिश्रणापासून अप्पे नाही बनवलेले. सहसा आपण सगळ्या डाळी मिक्स करतो आणि त्याचं मिश्रण बनवतो आणि त्यापासून अप्पे बनवतो. पण यावेळेस बघूया म्हटलं की इडलीच्या मिश्रणापासून कसे बनतात. तर मी तुम्हाला नक्की सांगेल की हे कसे झालेले अप्पे खायला. त्यानंतर मी आहे ना अप्पे पात्र गॅसवर ठेवलेलं आणि सगळ्या खाण्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घेतलं आणि तेलामध्ये मिश्रण टाकून घेतलं सगळ्या खाण्यामध्ये. मग त्यावर प्लेट झाकून घेतली कारण ते चांगले शिजले पाहिजे म्हणून. मग ते एका साईडनी छान शिजलेले मग मी पलटवून घेतले. त्यानंतर मी ते डिशमध्ये खायला घेतलेले. तर मी आहे ना अप्प्यासोबत खायला काहीच नव्हतं बनवलं. ना चटणी बनवली होती ना सांबार बनवला होता. त्यासोबत खायसाठी म्हणून मग मी आहे ना टोमॅटो सॉस घेतलेला. तर तुम्हाला खरं सांगू मला काही वाटलंच नाही, छान झालेले हे अप्पे खायला. त्यानंतर आज आहे ना मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार होता. तर मला पूजा करायची होती. तर मी ही छान साडी वगैरे घालून घेतली. पण ही साडी घालायला मला खूप वेळ लागलेला कारण ही साडी आहे ना खूप सुळसुळी होती. याला पिन पण व्यवस्थित लागत नव्हती. तर खूप प्रयत्नानंतर मी कशी तरी ती साडी घातलेली कारण मला सवय नाही आता जास्त साडी घालायची, तर वेळ लागतो घालायला. त्यानंतर मी मॉइश्चरायझर लावून घेतला आणि थोडासा लिप ग्लॉस लावला आणि केस बांधून घेतलेले ओलेच. त्यानंतर मला पूजेसाठी आहे ना गडवा आणि गंगा घासायचा होता तर तो पण घासून घेतलेला. मग मी आहे ना बाहेर आलेली कारण मला दारासमोर रांगोळी काढायची होती. तर मी प्रत्येक सणासुदीला आहे ना दारासमोर छान रांगोळी काढतेच. तर मी रांगोळी काढायला बसली तेवढ्यातच माझे आहे ना दूधवाले काका आलेले दूध द्यायला. तर मला मधातून उठावं लागलं. मग मी दूध वगैरे घेतलेलं आणि माझी राहिलेली रांगोळी आहे ना कंप्लीट केलेली. त्यानंतर आहे ना उंबरट्यावर छान हळदी आणि चंदनाचा लेप पण लावून घेतला. मग आतमध्ये आलेली. तर कलश मांडायला आपण जो गडवा यूज करतो ना त्याच्यावर छान मी स्वस्तिक वगैरे काढून घेतलेला. त्यानंतर मी आहे ना ज्या झाडाच्या फांद्या असतात ना, ज्या झाडांना फुलं लागतात त्याच फांद्या आमच्याकडे वापरतात. तर मला काही 5 फांद्या भेटलेल्या नाही तर मला 3च भेटलेल्या. तर मी तेवढ्याच ठेवलेल्या. मग मी छान पूजा मांडून घेतलेली. मग माझी सगळी पूजा झाली. मग मी आरती करून घेतली. मग आरती झाल्यावर आहे ना शर्विलचा वेळ झालेला शाळेतून आणायचा. तर मी त्याला शाळेत आणायला गेलेली. तर अशा प्रकारे आज माझा दिवस गेलेला. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.